बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। मूर्तिजापुरात महिलांच्या सुरक्षेसाठी क्यूआर कोड प्रणाली, एका स्कॅनवर तात्काळ पोलीस मदत। महिला व युवतीच्या सुरक्षेसाठी अकोला पोलीस दलाने डिजिटल पाऊल उचलत मूर्तिजापूर शहरात मुलींची सुरक्षा या नावाने क्यूआर कोड आधारित प्रणाली सुरू केली आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून आणि पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे। शहरातील शाळा, महाविद्यालय, बस स्थानक, रेल्वे स्टेशन आदी सार्वजनिक ठिकाणी क्यूआर कोड लावण्यात आले असून कोणतीही महिला किंवा युवती हा कोड स्कॅन करून तात्काळ तक्रार नोंदवू शकते। तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाणार असून पॅनिक बटनच्या सुविधेमुळे काही मिनिटात पोलीस मदत मिळणार आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी अकोला पोलीस दलांचा हा अभिनव उपक्रम असून राज्यभरातून त्यांचे कौतुक होत आहे। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल सिंग, अकोला। काय सांगाल सर, आज ज्या प्रकारे मुलींच्या सुरक्षेबाबत नवीन आज मूर्तिजापूर शहर ठाणे अंतर्गत मूर्तिजापूरचे जे थांदार आहे अजय जाधव साहेब त्यांनी आणि जे इथे स्थानिक रहिवासी आहे त्यांची संकल्पनातून एक क्यूआर कोड त्यांनी सुरू केला आहे। क्यूआर कोड सिस्टम ज्याच्यामध्ये प्रत्येक बस स्टँड असो, ओपन एरियाज असो, शाळा असो, कॉलेजेस असो, तिथे क्यूआर कोड ठेवणार आहे। तिथे सर्व मुली त्या स्कॅन करून त्यांची काही जर तक्रार राहतील, काही त्यांची सुरक्षा संबंधाने ते तिथे देऊ शकतात। आमचा पण एक ऑफिशियल नंबर आहेच 112, ते पण वापरू शकतात। परंतु हे क्यूआर कोडमुळे त्यांना काही सविस्तर माहिती द्यायची आहे। कधी मुली घाबरतात पोलीस स्टेशनला की जाणार नाही किंवा तक्रार देणार नाही, तरी क्यूआर कोडमुळे अजून सोयीस्कर होईल आणि क्यूआर कोडची मॉनिटरिंग पण चांगली होईल असं यांनी ग्वाही दिलेली आहे। तर एक छान शुभारंभ आहे। आता पुढे जाऊन तक्रारी जास्त जर भेटले तर त्याच्यावर चांगली आम्ही कारवाई करू शकणार आणि खरोखर जे मुलींची सुरक्षाचा विषय आहे त्याच्यावर जे काही पोलिसांची म्हणजे आमचा दायित्व आहे, त्याच्यामुळे आम्ही चांगली कारवाई करणार आणि मुलींना कसंही कुठे असं वाटणार नाही की त्यांना कुठेतरी त्रास होत आहे। आणि मी लोकांना विनंती करतो जास्तीत जास्त त्याचा वापर करून आम्हाला मदत करण्याची संधी द्यावी। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।